मुंबईमधल्या पायधोनी परिसरात राहणारं एक कुटुंब रात्री 1:30च्या सुमारास यांनी चौघांनी मिळून कलिंगड कापून खाल्लं। पहाटे 5च्या सुमारास मुलीला उलट्या व्हायला लागल्या, नंतर या सगळ्यांनाच अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यावेळेला त्यांनी काही जणांना फोन वगैरे केले आणि मग त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक सुद्धा तिथं आले आणि डॉक्टर कुरेशी ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये आले त्यावेळेला त्यांच्या निदर्शनास आलं की तिथं सगळीकडे आजूबाजूला उलटी पडलेली आहे। सगळ्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला पण काही होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं। मंडळी, कलिंगड खात असाल तर जरासं थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्यानंतर कलिंगड कापलात खाल्लात तरी काही अडचण नाही। फक्त इतकंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं मुंबईतल्या त्या पायधोनी परिसरातल्या एका कुटुंबातल्या 4 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि प्राथमिक त्याचं कारण जर कलिंगड समोर येत असेल तर खरंच कलिंगड खाण्याआधी 100 वेळा विचार करा। आजचा व्हिडिओ काय आहे नेमका सविस्तर शेवटपर्यंत बघा। कशा पद्धतीने एका कलिंगडानं 4 जणांचे जीव घेतले ही बातमी नेमकं बघा आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये क्रॉस अन्न जे समजलं जातं की एकमेकांच्या विरोधी अन्न जे असतं ते खाल्ल्यामुळं नेमकी बाधा होऊ शकते। मग बिर्याणी सोबत कलिंगड खाल्लं किंवा बिर्याणी नंतर कलिंगड खाल्लं म्हणून सुद्धा जीव जाऊ शकतो का, असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्याचंही उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मिळेल। बघत रहा शब्दवेडे। नमस्कार, मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती। मुंबईमधल्या पायधोनी परिसरात राहणारं एक कुटुंब डोकाडिया नावाचं कुटुंबीय, याच्यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया असतील, त्यांची मिसेस नसरीन डोकाडिया आणि त्याचबरोबर त्यांच्या 2 मुली, एक आयशा आणि एक झैनब, ह्या 4 जणांचा फक्त आणि फक्त असं सांगितलं जाते की कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाला। नेमका घटनाक्रम काय आहे तर 25 एप्रिलच्या रात्री या कुटुंबियानं जे या अब्दुल्लांनी त्यांची बहीण भाऊ यांना घरी दावतसाठी बोलवलेलं होतं आणि सगळेजण जवळपास 9 जण एकत्रित बसून त्यांनी बिर्याणी खाल्लेली होती आणि ही बिर्याणी खाल्ल्यानंतर ह्या सगळ्यांनी 10:30च्या सुमारास बिर्याणी खाल्ली आणि त्यांचे बहीण भाऊ हे सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि ते आपापल्या घरी निघून गेल्यानंतर हे जे कुटुंबीय होतं, जे 4 जणांचं कुटुंब आहे ते मात्र घरात थांबले। मग सगळं आवरलं असेल घरचं काम वगैरे वगैरे आणि रात्री 1:30च्या सुमारास यांनी चौघांनी मिळून कलिंगड कापून खाल्लं अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि ही कलिंगड कापून खाल्ल्यानंतर रात्री पहाटे 5च्या सुमारास मुलीला उलट्या व्हायला लागल्या, नंतर या सगळ्यांनाच अस्वस्थ वाटायला लागलं। अब्दुल्लांना सुद्धा अस्वस्थ वाटायला लागलं, त्यांचा BP लो झाला आणि आयशा वगैरे मुली बेशुद्ध पडायला लागल्या आणि त्यावेळेला त्यांनी काही जणांना फोन वगैरे केले आणि मग त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक सुद्धा तिथं आले आणि तिथंच त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या राहणारे डॉक्टर कुरेशी हे सुद्धा तिथं आले आणि डॉक्टर कुरेशी ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये आले त्यावेळेला त्यांच्या निदर्शनास आलं की तिथं सगळीकडे आजूबाजूला उलटी पडलेली आहे, उलटी झालेली सगळी परिस्थिती घरात आहे आणि चौघच्या चौघ बेशुद्ध पडलेले आहेत। त्यांनी सगळ्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले पण काही होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच तिथं आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून मुलीला साबू सिद्दीकी हॉस्पिटल तिथं परिसरामध्ये आहे तिथं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तर दुसऱ्या बाजूला जे रुग्णालय जिथं आहे मुंबईतलं तिथं त्या आईवडिलांना घेऊन जाण्यात आलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू राहिली। मात्र काही वेळानंतर हे लक्षात आलं की वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला, मुलींचे सुद्धा दोन्ही मृत्यू झाले आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी जी होती त्यांचा सुद्धा मृत्यू झाला, अर्थात चौघांचा मृत्यू झाला। कुरेशींनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की मी गेलो तेव्हा तिथं जे स्वतः अब्दुल्ला डोकाडिया होते हे जिवंत होते, त्यांनी डॉक्टरांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काही खाल्लं होतं का, वेगळं काही अन्न खाल्लं होतं का, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की रात्री आम्ही बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर रात्री 1:30च्या सुमारास आम्ही सगळ्यांनी मिळून कलिंगड कापून खाल्लेलं होतं, इतकंच ते शेवटी त्या डॉक्टर कुरेशींना सांगू शकले। आणि मग सगळा जो सस्पेक्ट होता, सगळा जो अंदाज होता की नेमका मृत्यू कशामुळे झाला असेल ती सगळी तपास यंत्रणा ही त्या कलिंगडच्या दिशेनं वळलेली दिसायला लागते आणि म्हणून ही सगळी जी माध्यमं असतील, प्रसारमाध्यमं असतील, यांच्यावरती तुम्हाला बातम्या दिसायला लागल्या की एका कलिंगडामुळे या चौघांचा मृत्यू झालेला आहे। मग नेमकं या सगळ्या संदर्भात आपण बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की खरंच कलिंगड खाल्ल्यामुळं माणसांचा मृत्यू होऊ शकतो का। आपण प्रत्येकजण उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावरती दिवसातून 1-2 वेळा कलिंगड खात असतो, अनेक कलिंगडचे स्टॉल फुलच्या फुल चालत असतात, आपल्या घरामध्ये कलिंगड दिसत असतात। मग हे कलिंगड म्हणा, काही टरबूज म्हणा, हे खाल्ल्यामुळे जीव जात असेल तर मग आजपर्यंत एवढी लोक कशी काय जगली, कितीतरी लोकांचे मृत्यू व्हायला होते। मग एकच कलिंगड त्यांनीच आणलं होतं का, मग त्या कलिंगडवाल्याने कितीतरी असे कलिंगड विकले असतील तर मग कितीतरी घटना अशा घडायला पाहिजे होत्या, मग यांच्याच घरात अशी घटना कशी काय घडली, म्हणून असे अनेक शंकेच्या पाली चुकचुकताना दिसत आहेत। मग नेमकं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या चौघांच्या जेवणामध्ये कोणी विष मिक्स केलं होतं का, हाही एक बाजूला सूर ओढला जातोय तर दिसतोय। या सगळ्या संदर्भात माझ्या समोर एक मुलाखत आली होती, ती म्हणजे आयुर्वेदातल्या एक डॉक्टर आहेत साधना कुलकर्णी यांची, आणि त्या सांगत होत्या की काही वेळेला विरोधी अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा
अशा घटना घडत असतात. परंतु आयुर्वेद सांगतंय की अशी बिर्याणी खाल्ली आणि बिर्याणी सोबत कलिंगड खाल्लं म्हणून मृत्यू होऊ शकतो का, तर लगेच असा कुठलाही आयुर्वेदानं मृत्यू लगेच होईल असं सांगितलेलं नाही. मात्र काय होऊ शकतं, तर एखादं कलिंगड तुम्ही कापून ठेवलं तर ते कापून ठेवल्यानंतर काही वेळामध्ये ते कलिंगड डिकम्पोज व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यात काही ॲसिडिक गुणधर्म निर्माण होतात. मग अशा वेळेला ते डिकम्पोज झालेलं कलिंगड आपण खात असू तर मात्र ते शरीराला बाधा निर्माण करू शकतं, किंवा काही वेळेला विषबाधा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. पोलीस या सगळ्या संदर्भात तपास करतात. कलिंगडाचे सॅम्पल्स सुद्धा त्यांनी घेऊन गेलेले आहेत, त्याचबरोबर बिर्याणीचे सॅम्पल्स घेऊन गेलेले आहेत आणि त्या चौघांचेही पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आता तयार होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणाला छडा लागेलच. मात्र तुम्हाला काय वाटतं, कलिंगडामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो का, आणि त्याच्याही पुढे जाऊन काही विरोधी अन्न आहेत याच्या संदर्भात मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं महत्त्वाचं वाटतं, कारण आपण सगळ्यांनी काळजीही घेतलीच पाहिजे. जसे की आपण बघितलं जातं, आयुर्वेद सांगतंय की तुम्ही आंबट पदार्थ खात असाल कोणताही आणि त्यानंतर तुम्ही जर दूध घेत असाल तर मात्र तुम्हाला त्याच्यावरती शरीरामध्ये अपोजिट रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि तिथं सुद्धा तुम्हाला ॲसिडिक अन्न तयार होऊन विषबाधा होण्याची शक्यता असू शकते. त्याचबरोबर आपण बघतो की काही ठिकाणी म्हणजे देशीच प्रोडक्ट खाल्ले पाहिजे असं म्हटलं जातं, जिथला देश तिथला विष असं म्हणतात अनेकदा. म्हणजे कोकणात जी निर्मिती होते ती कोकणातल्या लोकांना जास्त पचू शकते, ती विदर्भात पचू शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं काय, तर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात नारळ तेल जे असतं ते नारियल तेल मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. याचा अर्थ काही जणांनी ते विदर्भात खाण्याचा प्रयत्न केलेला होता, तर त्यांना ते पचू शकत नाही. अर्थात जिथली वस्तू जिथं चालते जिथं पिकते तिथं ती जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याच्या अनुषंगानं बाधा होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रांतात राहताय तिथल्या फळांना तिथल्या गोष्टींना प्राधान्य द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळेजण बघतोय की दुग्धजन्य पदार्थ असतात त्याला फोडणी देण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे आता आपण पनीर मोठ्या प्रमाणात खातो, मग त्याच्यामध्ये हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस बघतो, त्याला फोडणी देणं, मसाल्यात त्याला हे सगळं करणं, हे सुद्धा आयुर्वेदानुसार कुठेतरी शरीराला घातक आहे असं सांगितलं जातं. अर्थात हे लक्षात घ्या की आपण जे काही पनीर असेल, दुग्धजन्य पदार्थ असेल, याला फोडणी देणं किंवा तेलात तळणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा आयुर्वेद काही प्रमाणात तुम्हाला घातक सांगताय. आता तुम्हाला भलेही काही नाही होत आहे, परंतु थोड्या थोड्या प्रमाणात का असेना तुमच्या शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि कदाचित तुम्ही 100 वर्ष जगणार असाल तर त्यातलं 1-2 दिवस कमी झाले समजून चला. आणि हे होतंय, त्यामुळे आपण सुद्धा आपल्या शरीराची काळजी घेत असताना नेमकं काय खायचं नाही आणि कसं खायचं हे समजून घेऊ शकलात तर नक्कीच मला वाटतं सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते निरोगी राहील, ते राहावं हीच सदिच्छा. बाकी या सगळ्या संपूर्ण डोकाडिया कुटुंबियांना आमच्या चॅनलच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये इतकंच. आजच्यासाठी इतकंच. पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.